भंडारा जिले में विश्राम भवन यहां पे मुलाकात के दौरान बातचीत में कहा, भंडारा जिले में 16 तारीख को शिवसेना पूर्व विदर्भ विभाग के नेता भास्कर जाधव इनका प्रथम आगमन हो रहा है और यह विश्राम भवन में बातचीत के दौरान कहा गया। उनके साथ शिवसेना जिला अध्यक्ष संजय रेहपाड़े और भंडारा गोदिया प्रभारी प्रदीप खोपड़े के साथ हमारे संवाददाता की खास मुलाकात हुई। आने वाले समय में शिवसेना उद्धव गुट के संगठन को एकजुट करके सभी जिले के वरिष्ठ कार्यकर्ताओं को 16 दिसंबर को इंद्रलोक समूह सभागृह नेशनल हाईवे नंबर 53 में आने का आमंत्रित किया गया है और उस समय इस विश्राम भवन की बैठक में मौजूद शिव सैनिक नरेंद्र पहाड़े और जिलाध्यक्ष वाहतूक सेना मनीष सोनकुसरे, जिला प्रमुख संजय रेहपाड़े, भंडारा गांधिया प्रभारी प्रदीप खोपड़े, विधानसभा संपर्क प्रमुख साकुली मनोज सुभाष कपूते, ललित बोंद्रे ये मौजूद थे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी संजय रेहपाड़े, शिवसेना जिल्हा प्रमुख भंडारा। मेळ्या बाजूला असलेले सोबतीला असलेले या जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय प्रदीप कुमार खोपड़े साहेब आणि सन्माननीय भंडारा विधानसभेचे विधानसभा संपर्क प्रमुख मनोजी कपोते साहेब, त्याचप्रमाणे बाजूला असलेले आपले नरेंद्र भाऊ पहाड़े। उद्या दिनांक 16 डिसेंबर शनिवारला सायंकाळी 4 वाजता या शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ, शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो असे शिवसेना नेते, आमच्या पूर्व विदर्भाचे शिवसेनेचे संपर्क नेते सन्माननीय आमदार भास्कर जाधव साहेब यांचं उद्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या दोन्ही जिल्ह्यात तिथल्या स्थानिक पातळीवरती शिवसेना पदाधिकाऱ्यांशी हितगुज संवाद होणार आहे आणि त्या माध्यमातून सन्माननीय जाधव साहेब उद्या भंडाऱ्यामध्ये सायंकाळी 4 वाजता इंद्रलोक सभागृह या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याकरता येत आहेत। एक मिनिट। उद्या दिनांक 16 रोजी आदरणीय विदर्भ नेते भास्करजी जाधव साहेब भंडारा जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत। पदाधिकारी मेळावा घेण्याच्या निमित्ताने ते इथे येत आहेत। त्यांच्याबरोबर आमचे पूर्व विदर्भ समन्वयक आदरणीय प्रकाशजी वाघ साहेब व सर्व पदाधिकारी मुंबईवरून इथं येत आहेत। या मेळाव्याच्या निमित्ताने आदरणीय भास्करजी वाघ साहेब हे आमच्या शिवसैनिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य उभारण्याचं काम त्या निमित्ताने करत आहेत व जी ही भंडारा विधानसभा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे ती पुन्हा 2024 मध्ये पूर्ण ताकदीने आणण्यासाठी हा उद्याचा पदाधिकारी मेळावा होत आहे। यासाठी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती। जय महाराष्ट्र।